तालुक्यातील पाटणा देवी येथे आदिशक्ती चंडिका देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवा सोमवारपासून प्रारंभ झाला। सकाळी ग्रामस्थांच्या हस्ते पंचामृत महापूजा करून घटस्थापना करण्यात आली। दरम्यान रात्रीपासून परिसरात पाऊस सुरू असल्याने सकाळी ग्रामस्थांसह भाविकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले। तर भाविकांना दर्शनासाठी देवीचे मंदिर 24 तास उघडे राहणार आहे। तसेच येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून विविध सुविधा तसेच रोषणाई व सजावट करण्यात आली आहे। नवरात्रोत्सवाच्या काळात अख्ख्या महाराष्ट्रासह शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून लाखो भाविक पाटणा देवी येथे दर्शनासाठी येत असतात। भाविकांची संख्या लक्षात घेऊन यात्रोत्सवाच्या काळात तालुका प्रशासनाने मंदिरावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी केली आहे। खासगी वाहने पाटणा गावातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर वाहने थांबतील। तेथून भाविकांसाठी चाळीसगाव आगाराकडून पाटणा गाव ते मंदिर या दरम्यान दररोज बसेस धावतील। पाटणा निवासिनी चंडिका देवी मंदिर आहे। हे मंदिराची ख्याती अशी आहे की ह्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात उत्सव चांगला केला जातो। त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेला देवीची यात्रा असते। देवीचं नाव चंडिका देवी नाव पडलं कारण पाटणा देवी म्हणतात तिला, आणि नाव तिचं खरं चंडिका देवी, कारण की देवीने युद्ध केला तेव्हा चंड आणि मुंड ह्या राक्षसांचा वध केल्यामुळे त्या देवीचं नाव चंडिका नाव। ही पाटणा देवी म्हणून ओळखली जाते आणि चंडिका देवी तिचं नाव आहे। या देवीच्या मंदिरामध्ये अनेक भाविक येतात। आपली मनोकामना ज्या इच्छित मनोकामना ज्या असतात त्या परिपूर्ण होतात। त्याचप्रमाणे इथे नवरात्र उत्सव, त्याचप्रमाणे भाविकांची गर्दी। ते गोविंद स्वामी महाराज आले, त्यांनी तिथे स्थापना केली। स्थापना केल्यानंतर त्या गोविंद स्वामी महाराजांची त्रिशूळी समोर देवीच्या समोर तिथे त्यांची समाधी आहे। त्याचप्रमाणे या देवीची स्थापना ही चंडिका नावाने प्रसिद्ध झाली। हे वरदहस्त शक्तिपीठ आहे। हे शक्तिपीठ म्हटल्यावर 16वं शक्तिपीठ 1819 मध्ये 1819 मध्ये देवीची स्थापना झाली। देव आपला पूर्ण नाव? मी रवींद्र अशोक कुलकर्णी।